श्लोक 41. श्रीराम. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम. आपल्याला सुख मिळावं, आपलं चांगलं व्हावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, म्हणून तो प्रयत्नही करतो. पण त्या प्रयत्नांची दिशा बरोबर नसते. शेतामध्ये पाणी हवं असेल तर आपण विहीर खणतो. त्यासाठी 5-6 फुटांचे खड्डे जर शेतभर खणले तर पाणी लागणारच नाही. त्यापेक्षा एकच खड्डा पाणी लागेपर्यंत खोदला तर पाणी लागण्याची शक्यता अधिक आहे. अन्यथा फक्त ढोर मेहनतीशिवाय काही हाती लागणार नाही. लग्न करायचं आहे असा विचार झाला की एकदा आपल्याला वधू कशी हवी आहे हे आधी ठरवून मग वधू संशोधन सुरू करावं. पाहिलेल्या मुलीपेक्षा अधिक चांगली मुलगी मिळेल म्हणून नुसतंच वधू संशोधन चालूच ठेवलं तर विना लग्नाचं राहायची वेळ यायची, लग्न व्हायचंच नाही. देवधर्म साधना यांचंही तसंच आहे. कुठंतरी स्थिर राहून निष्ठा ठेवून प्रयत्नपूर्वक साधना केली पाहिजे. कोणत्या ग्रंथात काय आहे याचा अनुभव घेण्यासाठी ग्रंथ वाचन करणं योग्य आहे. साधनेच्या प्रारंभी नाना प्रकारच्या तीर्थयात्रा करणं, विविध देवतांचं दर्शन घेणं, अनेक ग्रंथांची पारायणं करणं, विविध वक्त्यांची प्रवचनं ऐकणं, विविध पूजा करणं हे सगळं ठीक आहे. याचा उपयोग मनाला भगवंताची ओढ निर्माण होण्यासाठी, बुद्धीचा निश्चय दृढ होण्यासाठी आणि आवड निवडण्यासाठी काही प्रमाणात होऊ शकेल. पण नेहमी हेच करणं म्हणजे स्वतःची करमणूक करून घेणं होईल. परमार्थाची व्याख्या करताना श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंच म्हणजे हिंडणं आणि परमार्थ म्हणजे थांबणं. विषयरूपी सुख मिळवण्यासाठी इंद्रिय सारखी धावतात. विषय सेवनानं वासनावृद्धी होते आणि त्यामुळं पुनर्जन्म. असा हा हिंडण्याचा प्रवास संपत नाही. यासाठी समर्थ म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही. उगीच वणवण हिंडून काय होते? उगीच वणवण हिंडून काय होणार आहे? अभ्यासक्रमामध्ये शालांत परीक्षेला अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो. पुढं मग पदवी परीक्षा आणि मग पदव्युत्तर परीक्षा, यात विषय कमी होत जातात. आणि प्रावीण्य मिळवण्याच्या परीक्षेत तर एखादाच विषय सूक्ष्मतेनं अभ्यासावा लागतो. तसंच साधना करायची असेल तर एक देव, एक ग्रंथ, एक संप्रदाय, एक गुरु यासाठी जीवन समर्पित करावं. यात्रा करताना आपण पूजा करत असलेल्या भगवंताची विविध रूपं आहेत म्हणून जावं. पण या देवाकडून काम होत नाही म्हणून चला दुसऱ्या देवाकडे जाऊ असं करू नये. कुणीतरी सांगितलं की हा देव नवसाला पावतो, तर घरचे देव कोरडे ठेवायचे आणि तिथं पळायचं. याच्यात काही अर्थ नसतो. अर्थात आपल्या कुलस्वामिनीला किंवा कुलदेवतेला वर्षातून किमान एकदा तरी जावं असं शास्त्र सांगतं. यासाठी समर्थ सांगतात की हे सगळं केल्यामुळं हित साधणार नाही, उलट व्यर्थ क्षीण मात्र होईल. साधना करताना आपण सर्वांचा आदर, पण द्वेष मात्र कोणाचाही करू नये. अंतराबोध विजे असं समर्थ म्हणतात. याचा अर्थ आपण स्वतःला नीट समजावून सांगावं. विवेकानं वागून नाविन्याची ओढ असणाऱ्या चंचल अंतःकरणाला हिताचं काय, चांगलं काय, वाईट काय हे नीट समजावून सांगितलं पाहिजे. यासाठी साधकांनी संतांचं वचन ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा हे लक्षात ठेवावं. देह आणि इंद्रिय या पातळीवर जी दुःख माझ्या वाट्याला आली आहेत त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही हे मनाला सांगावं. आपल्याला हवं असणारं समाधान फक्त भगवंतापाशी वास करतं आणि तो भगवंत आपल्या अंतःकरणातच राहतो अशी मनाची समजूत काढावी. त्याला पटवून द्यावं. असं समाधान शोधत आपण दुःखात सहभागी होऊन दुःख वाढवू नये. ते पुन्हा मना सज्जना राघवी वस्ती कीजे असं सांगतायत. या प्रयोगानं
राघव प्रभू रामचंद्र हेच मनाचं निवासस्थान व्हावं, साधनेसाठी स्थिर राहण्याचं स्थळ व्हावं असं त्यांना सुचवायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम.